PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा. तुम्हाला मेसेज आला का? एकदा चेक करा. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही जे बघितलं बघा की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपयांचा हप्ता तुमच्या आता खात्यात जमा झाला आहे का, हे चेक करा. याबद्दल मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत. तरी हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर PM किसान नमो अपडेट, पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे मिळून 4,000 रुपये मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. खालील 4,000 रुपयांच्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती व पात्रता स्टेटस आपल्याला कसे चेक करायचे याबद्दल मी आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही आता स्टेप बाय स्टेप बघू शकता. PM किसान आणि नमो शेतकरी योजना 4,000 रुपयांचे गणित बघा आता कशी. तर केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अशा दोन्ही योजनाचे प्रत्येकी 2,000 रुपये मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर त्या नंबरची एक नंबरचं बघा आता. PM किसान सन्मान निधी 22वा हप्ता. केंद्र सरकार यावर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. हे पैसे 2,000 रुपये आणि 3 हप्त्यामध्ये विभागले असतात. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला 22वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे या त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. आता बघा दुसरी अट, नमो शेतकरी सन्मान निधी पुढील हप्ता. महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या धर्तीवर ही योजना सुरू केली आहे. यामध्ये वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. तांत्रिक कारणामुळे किंवा अडचणीमुळे पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांना मागील हप्ते प्रलंबित होते. आता मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार राज्य सरकार आणि प्रलंबित हप्ता ही आणि चालू हप्त्याचे वितरक एकत्रित करण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रता आहेत बघा. जर तुम्हाला 4,000 रुपये हवे असतील तर खालील गोष्टी तुम्हाला पूर्ण करणे अनिवार्य आहे. जसं की KYC, तुमचे PM किसान पोर्टलवर KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. हे तुम्ही OTP किंवा CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे बिन तुम्ही KYC करू शकता. त्यानंतर बघा दुसरं आहे आधार शेडिंग. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि ते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असणे गरजेचे आहे. तिसरं बघा भूमी अभिलेख नोंदणी लँड शेडिंग. तुमच्या 7/12 उतार्याची नोंदणी पोर्टलवर यस असणे आवश्यक आहे. जर येथे नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यानंतरचं बघा नमो शेतकरीची नोंदणी. जे शेतकरी PM किसानसाठी पात्र आहेत ते आपोआप नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. तरी राज्य सरकारच्या DBT पोर्टलवर आपले स्टेटस कसे तपासायचे? त्यासाठी तुमचे नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि हे पाहण्यासाठी काही स्टेप फॉलो करावे लागतील. जसं की PM किसान स्टेटस पाहण्यासाठी बघा एक नंबरवर बघा pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची. त्यानंतर दुसरा आहे नाव युअर स्टेटस या पर्यायावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर तिसरं बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. चौथं बघा कॅप्चा कोड भरून गेट डाटावर क्लिक करा. पाचवं येथे तुम्हाला FTO प्रोसेड यस दिसत असेल तर तुमचे पैसे लवकरच जमा होतील. त्यानंतर बघा आता नमो शेतकरी स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला एक नंबर आहे NSMSNY महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर जा. त्यानंतर बघा दुसरं बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. तिसरं तुमच्या मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन ID टाकून तो स्टेटस तपासावा. आता काही शेतकऱ्यांना 4,000पेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. ज्या शेतकऱ्यांना मागील 1-2 हप्ते तांत्रिक कारणामुळे मिळाले नव्हते त्यांना यावेळी बॅकअप लॉक सह 4,000 ते 6,000 एकत्रित मिळू शकतात. सरकारने प्रलंबित वितरित करण्याचे आदेश दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही मोठी रक्कम जमा होऊ शकते. जर पैसे आले नाहीत तर काय करावे?
आता बघा सविस्तर माहिती. 1 नंबर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय. तुमच्या कागदपत्रामध्ये काही चूक असल्यास जवळपासच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा. दुसरं बघा, बँक खाते तपासा. अनेकदा पैसे जमा होतात पण मोबाईल मेसेज येत नाही. अशा वेळी बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा, म्हणजे एंट्री मारून घ्या पासबुकावरती. त्यानंतर बघा तिसरं, हेल्पलाईन. PM किसानच्या 1800 115526 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर बघा महत्त्वाची टिप्स. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे जमा केले असल्याने त्यामध्ये कोणताही मध्यस्थ नसतो. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा बळी पडू नका. अधिकृत पोर्टलवरच माहिती तपासा.